Secret of a successful marriage. यशस्वी विवाहामागची रहस्य. The Greek has many levels of love. ग्रीक म्हणजे हेलेनी भाषेमध्ये प्रीतीची अनेक स्तरे आहेत. It's like filial love. त्यात एक फिलिओ प्रेम आहे. Then we have storge love. स्टोर्जे प्रेम आहे. That is family relationship love. स्टोर्जे प्रेम म्हणजे पारिवारिक नात्यांविषयीचं. Then we have filial love. फिलिओ प्रेम which is a friendship जे love. मैत्रीतलं प्रेम असतं. Then eros love, मग इरोस प्रेम which is found in physical relationship between a husband and wife. जे पती पत्नी मध्ये संबंध साधून झालेलं प्रेम असतं. And then there is agape love. मग येतं अगापे प्रेम. Agape love is unconditional love. अगापे प्रेम कुठल्याही अटी पलीकडचं प्रेम आहे. And this kind of love is found in the bosom of God. आणि अशा पद्धतीचं हे प्रेम देवाच्या उराशी सापडतं. And so agape love for the first time in the world, तर जगामध्ये पहिल्यांदा अगापे प्रेम it was witnessed in the person of Jesus Christ. येशू ख्रिस्तांच्या रूपामध्ये आपल्याला अनुभवायला मिळालं. Because कारण Jesus manifested this kind of love on the cross. येशूंनी अशा पद्धतीचं प्रेम वधस्तंभावरती प्रगट केलं, प्रदर्शित केलं. While we were yet sinners, he dying for us. आपण पापी असतानाच येशू आपल्यासाठी मरण पावले. Say, that is agape love. त्याला अगापे प्रेम म्हणतात. So today when we see the cross, तर आज जेव्हा आपण वधस्तंभाकडे पाहतो we know it is pure agape love. आपल्याला ठाऊक आहे की ते एक शुद्ध निखळ अगापे प्रेम आहे. So there is no greater love than agape love, which is coined in the Bible. तर अगापे प्रेमापेक्षा मोठं महान प्रेम नाही जे बायबल मध्ये उल्लेखलेलं आहे. When a husband and wife both carry this kind of agape love, पती आणि पत्नी मध्ये जेव्हा अशा पद्धतीचं अगापे प्रेम येतं, there is a higher level of togetherness. मग अतिउच्च पद्धतीचा एकत्रपणा तिथे आलेला असतो. कारण अगापे प्रेम दोघांमध्ये आहे. And so when this kind of agape love flows through us, आणि अशा पद्धतीचं अगापे प्रेम जेव्हा आपल्यातून वाहतं, you will rarely hear divorce. त्याला फार कमी वेळेला तुम्हाला घटस्फोट किंवा डायव्होर्स हा शब्द ऐकायला मिळेल. If both apply this agape love, जर पती आणि पत्नी दोघांनी मिळून अगापे प्रेम वापरलं, the relationship becomes stronger. तर ते नातं फार खंबीर आणि फार स्ट्रॉंग बळकट असं It होतं. is not easily broken. आणि ते सोप्या रीतीनं तुटत नाही. So if one applies this kind of love, एका व्यक्तीनं पती पत्नी तशा पद्धतीचं प्रेम जर वापरलं, there will never be a separation. तर कधी त्यांच्यामध्ये विभक्तपणा, वेगळेपणा येणार नाही. All separation is because of the lack of agape love. सगळा विभक्तपणा पती पत्नी का येतो? कारण की अगापे प्रेम कुठेतरी कमी पडतं. But this kind of agape love पण अशा पद्धतीचं अगापे प्रेम should be applied by both the partners to make the marriage fruitful and long lasting. दोघांनी वापरलं पाहिजे त्या विवाहाला सफळ आणि दीर्घायुष्य देण्यासाठी. What is agape love in marriage relationship? विवाहातल्या नात्यात अगापे प्रेम म्हणजे काय? Agape love means अगापे प्रेम म्हणजे commitment. करार. It's a commitment that remains even when at times your spouse is not so lovable. आणि करार, दोघांमधला करार. कधी कधी जरी तुमचा जीवनसाथीदार, नवरा किंवा बायको कोणीतरी एक तेवढं प्रेम करण्याजोगे नाही राहिलेले, तरी सुद्धा करार असणं. It's a commitment अगापे प्रेम एक करार आहे. that whether you love me or not, I love you. की तुम्ही माझ्यावर प्रेम करा किंवा करू नका, माझं तुमच्यावरती प्रेम आहे. It goes beyond emotions. म्हणजे भावनांच्या पलीकडे ते जातं. Agape love is total commitment. अगापे प्रेम म्हणजे संपूर्ण करार आहे. To seek your highest best no matter how anyone may respond. की अतिउच्च असं आपल्याला, अतिउत्तम असं आपल्याला ते देणं आहे. बाकी समोरच्यानं काय कसा प्रतिसाद दिलेला आहे ते बघायचं नाहीये. It is selfless love. ते निस्वार्थी प्रेम आहे. The worldly love is selfish love. जगिक प्रेम स्वार्थी प्रेम आहे. अगापे प्रेम निस्वार्थी प्रेम आहे. Agape love is sacrificial love. आणि अगापे प्रेम त्यागपूर्ण प्रेम आहे. Agape love is unconditional love. अगापे प्रेम अटी पलीकडचं प्रेम आहे की तू कसाही अस, माझं तुझ्यावर तरी प्रेम आहे. Agape love does not find mistakes in others. आणि अगापे प्रेम दुसऱ्यांमध्ये चुका काढत नाही. आमेन. It is an everlasting love. ते सनातन प्रेम आहे, ते निरंतर प्रेम आहे. Agape love is not based on feelings. अगापे प्रेम भावनांवर अवलंबून नाही. Agape love is not based on emotions. आणि अगापे प्रेम आपल्या भावुकपणावर अवलंबून नाही. But it is an intentional decision पण मुद्दामून घेतलेला तो निर्णय असतो that I will love my wife, की मी माझ्या बायकोवर प्रेम करणार that I आहे. will love my husband मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करणार आहे. मी ठरवलंय. without expecting anything in return. परतफेडीमध्ये मी काही अपेक्षा करणार नाही, पण मी ठरवलंय माझ्या नवऱ्यावर, माझ्या बायकोवर
तुझ्यावर मी प्रेम करणार आहे. Agape love knows only to give. अगापे प्रेमाला फक्त देणं ठाऊक आहे. Agape love only gives and gives and gives. अगापे प्रेम फक्त देत 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 देत. It is a stranger to receiving. आणि अगापे प्रेमाला घेणं माहित नाहीये. And if that kind of love exists in a marriage, आणि अशा पद्धतीचं प्रेम जर विवाहांमध्ये आलं, that marriage has to thrive. हो तो विवाह भरभराटीला आलाच पाहिजे. हो That marriage has to thrive. तो विवाह भरभराटीला आलाच पाहिजे. A marriage relationship is a covenant relationship. विवाहाचं नातं एक कराराचं नातं आहे. It's not a contract ते काय relationship. कॉन्ट्रॅक्ट नाही, 3 वर्षाचा बॉन्ड. God talks about a covenant अरे relationship देव कराराचं नातं बोलतोय, where blood is shed for the benefit of the other. जिथे रक्त सांडलं जातं करारात दुसऱ्याच्या फायद्यासाठी. Praise God. करार कशाला म्हणतात? रक्त सांडून जो होतो तो करार. This is the highest meaning of a covenant. आणि करार म्हणजे हा कराराचा सगळ्यात मोठा अर्थ आहे. All the feelings, सगळ्या भावना, the emotions, वाटणं, the yearnings, भाऊपणा, the crush, तळमळ, it is all उतावळ, general love of the क्रश, world. हे सगळं जगातलं जनरल प्रेम आहे. But after marriage, एकदा का लग्नाची बेडी लागली it is agape love. मग आगापे प्रेम. In sickness also I will love मग you. आजारी जरी तू झाली किंवा तू झाला तरी मी तुझ्यावर प्रेम करणार. Even if you are bedridden, I will तू love you. बिछाना धरला किंवा काही तुला झालं मी तुझ्यावर प्रेम करणार. In your poverty also I will love you. दारिद्र्यात सुद्धा तुझ्यावर मी प्रेम In करणार. your richness also I will love आणि you. तू करोडपती झाला तरी मी तुझ्यावर प्रेम करणार. That is agape love. त्याला अगापे प्रेम म्हणतात. Agape love should never vanish from a अगापे married प्रेम, life. अगापे प्रेम विवाहित जीवनातून कधी नाहीसं होता कामा नये. See, the first stage is the process of falling in love. पहिला टप्पा आहे की तुम्ही प्रेमात पडणं. This is the butterflies that you have in your stomach आणि that प्रेमात time. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर असं पोटात फुलपाखरं उडाला सारखी होतात ना. See, after marriage there are no butterflies. लग्नानंतर पोटात कुठली आली फुलपाखरं? मग कावळे गाव गाव करतात. हे बाबा वेळेत खायला दे, शुगर लो और एक टाइम पे खाना दे. हो की नाही? सगळे असतात मनापासून. हसे वो फसे. नहीं, जो हसे उसका घर बसे. Some people they like, they love, they marry. काही लोकांना आवडलं, प्रेम केलं, लग्न केलं. No. नाही, You liked, you loved, you trust, you committed to one another, then marriage. आवडले एकमेकांना, प्रेम केलं एकमेकांवरती, एकमेकांवर विश्वास बसला, See. करार केला, लग्न. See, that commitment is very important. करार फार महत्वाचा आहे बेटा याच्यामध्ये. And then after marriage, you know what the other person likes, what the other person dislikes. आणि लग्नानंतर मग कळायला लागतं ना की ह्यांना काय आवडतं, तुला काय आवडतं, मला काय आवडतं. लग्नानंतर हळूहळू सगळंच कळायला लागतं. Before marriage, you are only discovering one another's हो, taste. लग्नाच्या अगोदर आपण केवळ शोध करत असतो की कसं असेल ना याचं, हा काय करत असेल, काय खात असेल, काय आवडत असेल. Say, you don't even know whether he's a vegetarian, माहित नसतं. non-vegetarian, शाकाहारी nothing आहे, you know. प्राणी शाकाहारी आहे का प्राणी मांसाहारी आहे, काहीच माहित नसतं. लग्ना अगोदर काहीच माहित नसतं. And now you know. हळू हळू राहिलो की कळतं. Now you know as he is and as she is. आणि मग लग्नानंतर तुम्ही जसे आणि मी जशी तसे जसे तसे एकमेकांना कळून जातो की हे असे आहेत आणि मी अशी आहे. And frankly speaking, आणि अगदी सरळ मी तुम्हाला फ्रँकली सांगतो, sometimes you may even feel bored about one another. कधी कधी ना तुम्हाला एकमेकांचा बोर होईल, कंटाळा येईल एकमेकांविषयी. थोडा बोर भी हो जाएगा, ऐसा होता है कभी कभी. I mean, spending so much time with each other, at times you may be bored to see the person's पण face. एवढा सारा वेळ तुम्ही आता एकमेकांच्या सोबत घालवल्यानंतर कधी कधी असं लग्नात होऊ शकतं की मला आता बोर झालंय यांचं. I mean, this doesn't mean you don't love her or you don't love him. याचा अर्थ असा नाही की तुमचं तिच्यावर आणि तिचं तुमच्यावर प्रेम नाही. Say, you need your me time. थोडंसं मीची वेळ, माझी वेळ गरजेची पडते. So you need to go for a vacation तर at तुम्ही times. कधी कधी सुट्टीला जायचं, Go out एकत्र. for dinner at times. कधी रात्री बाहेर जेवायला जायचं. A new restaurant has opened, try it out. नवीन हॉटेल पुण्यात उघडलं, म्हटलं की जायचं. After marriage, लग्नानंतर you have more responsibility towards one another. जबाबदारी एकमेकांप्रित्यर्थ वाढते. There is a healthy relationship. एक आरोग्यवान सुदृढ नातं असतं. It gives you a sense of security. एक संरक्षण आपल्याला त्यातनं मिळतं. खूप You are छान. more transparent with one आणि another. पारदर्शकता असते, काही लपाछपी नसते. Your purse, my purse. तुझी पर्स माझी पर्स Your असं नाही. cupboard, my cupboard. तुझं कपाट माझं It's कपाट नाही. ours. हे आपलं आहे आता सगळं. Love bears all things. प्रेम प्रीती सर्व सहन करते. Love hopes in all things. प्रीती सगळ्यात आशा ठेवते. Love, agape love believes on all things. अगापे प्रेम सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतं. Agape love endures all things. अगापे प्रेम सर्व काही सहन करतं. Agape love never fails. अगापे प्रेम कधी अपयशी होत नाही. Agape love
never अगापे fails. प्रेम कधीही अपयशी होत नाही होतो. If you love your spouse with agape love, it will never fail. जर तुम्ही अगापे प्रेमाने आपल्या जीवन साथीदारांवरती प्रेम केलं ना, ते कधीही अपयशी होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद.